नमस्कार, मी जान्हवी सावंत. जेएम विशेष मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलं होतं की ज्या भागामध्ये युद्ध सुरू आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झालं आणि इस्रायल हा देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही, मात्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते वाजपेयींपर्यंत सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्दैवाने इस्रायलची बाजू घेतली आहे. जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. त्यांच्या या टीकेचा समाचार आता भाजपाकडून घेतला जातोय. पॅलेस्टाईनच्या समर्थनामध्ये काही संघटनांनी उत्तर प्रदेश, कोलकाता आणि चेन्नईमध्ये मोर्चे काढल्याचं अलीकडेच पाहायला मिळालं. त्याचबरोबर काही पक्षांनी देखील पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीही पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनात भूमिका मांडली. मात्र त्यांच्यावर भाजपाने टीका केली आहे. नक्की शरद पवार काय म्हणालेत पाहूयात. पण भारत सरकारची भूमिका जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांची भूमिका ही होती पॅलेस्टाईनला मदत करायची. हिंदुस्थाननी कधी दुसरी कोणाला मदत केली नाही. ज्यांची जमीन, ज्यांचं घरदार, त्यांच्या फाशीचे हा देश उभा राहिला. दुर्दैवानं पहिल्यांदा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी इस्रायलची भूमिका घेतली आणि मूळ मालक जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक गोष्ट चांगली झाली की मला कसं आश्चर्य आहे की परराष्ट्र खात्याने जाहीर केलं की आपल्या देशाची भूमिका पॅलेस्टाईन आणि या लोकांना समर्थन देणारी आहे. आणि ही भूमिका अटल बिहारी वाजपेयींची होती. आज त्या बाजून जात आहेत. उद्या त्याला कुणी काही या प्रश्न विचारलं तर आपली भूमिका स्वच्छ असली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे की मूळ मालक जे कष्टकरी आज तिथे आहेत त्यांच्या फाशीचे आम्ही आहोत, एवढंच. पण भारत सरकारची आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीही शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. मला वाटते शरद पवार साहेब सुप्रिया सुळे मॅडम यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील असं वक्तव्य हिमंता बिस्व शर्मा यांनी केलंय. सकता हूँ। लास्ट क्वेश्चन सर, इजराइल को लेकर शरद पवार ने जो बात रखी है, मेरा लगता है शरद पवार जी सुप्रिया मैडम को भेजेगा गाजा में हमास के लिए लड़ने के लिए सकता हूँ। लास्ट क्वेश्चन सर, इजराइल को लेकर शरद पवार ने जो बात रखी है, मेरा लगता है शरद पवार जी सुप्रिया मैडम को भेजेगा गाजा में हमास के लिए लड़ने के लिए। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 4 दिवसांपूर्वी इस्रायल आणि हमासच्या युद्धावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरून टीका केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट 1993च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुद्दा खेचला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केला. शरद पवारांनी 1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांना पाठीशी घातलं असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच 13 बॉम्बस्फोट मशिदीमध्ये झाल्याची खोटी माहिती देऊन शरद पवारांनी जनतेची दिशाभूल का केली असा सवाल नारायण राणे यांनी केला. शरद पवार यांनी इस्रायल व हमास लढ्याबाबत केलेली टीका वक्तव्य केले. दहशतवाद विरोधी भूमिका घेणं चुकीचे आहे असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? हा माझा त्यांना हा प्रश्न आहे. शरद पवार दहशतवादाला पाठीशी घालतात असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली. मला फार दुःख वाटतं या गोष्टीचं
की माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये बॉम्बलाट झाले, अनेक दहशतवादी कृत्य या महाराष्ट्रात झाले आणि आजही शरद पवार याच बाजूने आहे. पवार साहेबांना हे कळलं पाहिजे की दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग उभं झालं, मोदीजी उभे झाले दहशतवादाच्या विरुद्ध आणि माननीय शरद पवार मोदीजीवर टीका करतात. भारताच्या धोरणाचा इतिहास काय आहे पाहूयात. पॅलेस्टिनी हक्कांचे समर्थन करण्याची भारताची ऐतिहासिक परंपरा आहे. 1974 मध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला मान्यता देणारा भारत पहिला बिगर अरब देश बनला. 1988 साली पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणाऱ्या देशांमध्ये भारताचा देखील समावेश होता. 1996 मध्ये भारताने गाझामध्ये आपले प्रतिनिधी कार्यालय उघडले. इस्रायलच्या विभाजनाची भिंत बांधण्याचा निर्णयाचा भारताने विरोध केला. 2011 मध्ये भारताने पॅलेस्टाईनला युनेस्कोचे पूर्ण सदस्य बनवण्याच्या बाजूने मतदान केले. 2015 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्र मुख्यालयामध्ये पॅलेस्टिनी ध्वज लावण्यासही पाठिंबा दिला. फेब्रुवारी 2018 मध्ये नरेंद्र मोदी पॅलेस्टिनी भागात गेले होते. मोदींना देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला होता. इस्रायल हमास यांच्यातील युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी गाझा येथील अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात प्राण गमावलेल्या लोकांप्रती दुःख व्यक्त केले. यावेळी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहूयात. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. गाझातील अल अहली रुग्णालय हल्ल्यातील मृतांबाबत शोक व्यक्त केला. आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहू. दहशतवाद, हिंसाचार, सुरक्षा परिस्थिती यावर तीव्र चिंता व्यक्त केली. इस्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा आम्ही पुनरुच्चार केला. तर ऋषी सुनक यांनी इस्रायलच्या सर्वात गडद वेळेत उभे राहण्याचे वचन दिले आहे आणि देशाने हमास बरोबरचे युद्ध जिंकावे अशी त्यांची इच्छा आहे. बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान म्हणाले की पॅलेस्टिनी लोक हमासचे देखील बळी आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने युकेने इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन केलं याची पुनरावृत्ती त्यांनी केली. इस्रायलच्या भूमीवर हमासने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे, ज्यामध्ये 1400हून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासने किमान 199 लोकांना कैद केले. मग पॅलेस्टाईनचा मुद्दा धुसर का होतोय? सौदी अरेबिया पॅलेस्टाईनच्या बाजूने असून इस्रायलला कोणत्याही प्रकारे मान्यता देत नाही आणि त्यांचे इस्रायलशी कोणत्याही प्रकारचे राजकीय संबंध नाहीत. परंतु अलीकडेच हाती आलेल्या बातमीनुसार इस्रायल सोबतच्या संबंधामध्ये सुधारणा करण्याच्या बदल्यात सौदी अरेबिया अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात लष्करी मदत, नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाची स्थापना आणि पॅलेस्टाईनसाठी इतर अनेक मागण्या करतील. याआधीही अनेक अरब देशांनी इस्रायल सोबतचे आपले संबंध सुधारले. 2020 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने UAE आणि बहरीनने इस्रायल सोबत अब्राहम अकॉर्ड नावाचा ऐतिहासिक करार केला होता. या अंतर्गत UAE आणि बहरीनने इस्रायल सोबतचे राजकीय संबंध पूर्ववत केले होते. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या नेल्सन मंडेला सेंटर फॉर पीस अँड कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन मध्ये
शिकवणारे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रेमानंद मिश्रा म्हणतात की भारत आणि इस्रायलमधील मैत्री अचानक वाढवली जात नाहीये. याचं एक कारण म्हणजे इस्रायलशी अरब देशांचे संबंध सुधारतायत. मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे अरब देश सुद्धा आता पॅलेस्टाईनच्या मुद्द्यालाही महत्त्व देत नसल्याचं फज्जूर रहमान सिद्दीकी यांचं मत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतही आपले हित समोर ठेवून इस्रायलशी संबंध वाढवते.